भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारच्या वतीनं किसान भागीदारी प्राथमिकता हमारी हे देशव्यापी अभियान घेण्यात आलं। या अभियानाच्या माध्यमातून शेतकरी आणि शेतीशी संबंधित आधुनिक तंत्रज्ञान आणि योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली। या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात आले। या अभियानाअंतर्गत देशातील सर्व कृषी विज्ञान केंद्रांकडून शेतकरी मेळावे घेण्यात आले। ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव, महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि प्रकल्प संचालक आत्मा पुणे आणि ICAR कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय राजगुरुनगर यांच्या संयुक्त विद्यमानं हा मेळावा यशस्वीपणे पार पडला। या कार्यक्रमासाठी कृषीरत्न अनिल मेहेर, चेअरमन कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव, DL तांबाळे कृषी संचालक आत्मा, मनोज कुमार ढगे उपविभागीय कृषी अधिकारी राजगुरुनगर, डॉक्टर राजीव काळे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विस्तार कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय राजगुरुनगर, डॉक्टर संजय पांढरे संचालक महा FPO ई कृषी आणि स्वप्नील चोरे कृषी अधिकारी बँक ऑफ महाराष्ट्र नारायणगाव यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं। कार्यक्रमाचा प्रास्ताविक प्रशांत शेटे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांनी केलं। किसान ड्रोन टेक्नॉलॉजी असेल, त्यानंतर फसल विमा योजना असेल, ह्या गोष्टींचा आपण कशा पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत। आजच्या पूर्ण दिवसभराच्या सत्रामध्ये प्रामुख्याने आपल्याला नैसर्गिक शेतीला कशी चालना देता येईल या दृष्टिकोनातून आपण चर्चासत्र या केंद्रामध्ये या ठिकाणी ठेवलेलं आहे। यानंतर कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या वतीनं उपस्थितांचं स्वागत करण्यात आलं आणि शाल आणि रोप देऊन मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला। नारायणगावच्या कृषी नवकल्पना शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक गणेश चव्हाण यांनी आपल्या मनोगतात कंपनीच्या कार्यपद्धतीची आणि उपक्रमांची माहिती दिली। ATCचा प्रोजेक्ट या ठिकाणी आगमन झालं, त्यानंतर त्या प्रोजेक्टने खरं पाहिलं तर तळागाळामध्ये जात असताना या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या बरोबर आणि त्याचबरोबर GIC यांनी बरोबर सर्व शेतकऱ्यांना बरोबर घेऊन प्रत्येक गावामध्ये जाऊन की 20-20 लोकांचा गट तयार केला आणि त्या गटाच्या माध्यमातून खरं पाहिलं तर बांधावरती न जाता प्रत्यक्ष पिकात उतरून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं आणि खरं पाहिलं तर आज त्याचं या ठिकाणी फलित आज आपल्या समोर या ठिकाणी दिसत आहे। कंपनीनं तयार केलेल्या टोमॅटो पुस्तकाचं प्रकाशन सर्व मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं। राजगुरुनगरचे उपविभागीय कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं। जमीन धारणा कमी झाल्यानं शेतकरी अडचणीत आला आहे, त्यावर उपाय म्हणजे शेती एकट्यानं करण्याऐवजी गटानं करायला हवी असं मत ढगे यांनी व्यक्त केलं। आपल्या पुढे दरवर्षी संकट येतात, त्यामध्ये अवकाळी पाऊस असेल, अतिवृष्टी असेल, सर्वात महत्त्वाचं मजुराची प्रॉब्लेम असेल, खतं औषधं बियाणं ह्याच्यातील वाढती किमती असतील, तर ह्या सर्व अडचणीवर मात करण्यासाठी सामूहिक शेती पद्धत ही आज काळाची गरज आहे। राज्यातल्या इतर भागापेक्षा या भागात जर विचार केला तर इथं 10 गुंठ्यात किंवा 15 गुंठ्यात जे इतर भागात खरीपचं किंवा फार तर रबीचं पीक घेतलं तरी बऱ्यापैकी कुटुंब जगू शकतं, परंतु या ठिकाणी एका वर्षात जोपर्यंत शेतकरी 3 किंवा त्यापेक्षा जास्त पिकं घेत नाही तोपर्यंत त्याचं आर्थिक गणित कधीच जमत नाही। आणि हे जर आपल्याला समर्थपणे किंवा चांगल्या पद्धतीने आपण म्हणतो शेतीच्या उत्पादन खर्चात बचत करून उत्पन्नात वाढ करावी, हे जे आपल्याला वेळोवेळी शासन स्तरावरून आपल्याला ज्या सूचना येतात तर ह्याच्यामध्ये जी संघटित शेती किंवा एकत्र येऊन जी शेती करणं, त्याच्यामध्ये फार्मर प्रोड्युसर कंपनीज असतील किंवा फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स असतील, शेतकऱ्यांचे बचत गट असतील, ह्या बचत गटांच्या माध्यमातून आपल्याला एकत्रितरित्या शेती केल्याशिवाय पर्याय नाही। आत्मा प्रकल्पांतर्गत आपण मागच्या वर्षीपासून एक विशेष या ठिकाणी उल्लेख करावा असा
एक उपक्रम राबवलेला होता. आपल्या पारगाव मडचे एक शेतकरी आहेत, आदिवासी कुटुंबातील अर्जुन गणपत घोडे म्हणून. तर ते आज राज्याला कृषी यांत्रिकीकरणामध्ये ते राज्याला आज मार्गदर्शक म्हणून काम करत आहेत. ते शेतकरीसुद्धा आपल्याच भागातील आहेत. मागच्या वर्षी महिंद्रा कंपनीच्या माध्यमातून आणि आत्मातून जे आपल्याला डेमॉन्स्ट्रेशनला पैसे मिळणार होते, त्याच्यातून भात शेती जी पश्चिम भागातील आपल्या महत्त्वाची जी शेती आहे ह्याच्यामध्ये यांत्रिकीकरणाचे आपण डेमॉन्स्ट्रेशन्स घेतले होते आणि ते डेमॉन्स्ट्रेशन्स चांगल्या प्रकारे सक्सेस झाले. आणि ह्या वर्षी त्या आदिवासी भागातील त्या शेतकऱ्यांनी, की जो शेतकरी आज राज्याला मार्गदर्शक म्हणून काम करतो, त्या शेतकऱ्यांनी ह्या वर्षी कृषी यांत्रिकीकरण या योजनेतून राईस ट्रान्सप्लांटर विकत घेतला आणि ह्या वर्षीपासून त्यांची जाहिरात पण त्यांनी स्वतःच्या नावाने सुरू केली की यांत्रिकी पद्धतीने भाताची शेती करून मिळेल. म्हणजे आपण जे म्हटलो की FPO किंवा FPC किंवा गट आहेत, या गटाच्या माध्यमातून आपल्याला जो लेबर प्रॉब्लेम जो सगळ्यात महत्त्वाचा आहे की त्याच्यावर आपल्याला मात करायची, तर एक आपण खूप मोठे मोठे प्रकल्प पाहतो, पण आपल्या भागातला एका साध्या शेतकऱ्याने सुद्धा एक सुंदर कल्पकता मांडून आज त्यांनी त्याची स्वतःची उद्योजकता जपत आज तो यांत्रिकीकरणावर मात करत आपल्याला यापुढच्या काळात तो चांगल्या प्रकारे आज आपल्याला मदत करण्यासाठी सक्षमपणे उभा राहतोय. आत्माचे कृषी संचालक DL तांबाळे यांनी आपल्या भाषणात अत्याधुनिक शेतीच्या मुद्द्यावर भर दिला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणं ही काळाची गरज आहे असं ते म्हणाले. द्राक्षामध्ये जुन्नर, नारायणगाव या भागात जे काम होतं ते काळाच्या कितीतरी पुढं होतं. त्या काळात वेदर स्टेशन्स म्हणजे 20 वर्षापूर्वी जवळपास वेदर स्टेशन्स शेतात आणि त्याच्यावर आधारित शेतकऱ्यांना सल्ला देणं हा कार्यक्रम तेव्हापासून इथं सुरू आहे. आता नव्यानं जे तंत्रज्ञान आलेलं आहे ते सुद्धा या भागात जर आपण प्रात्यक्षिकाच्या स्वरूपातून दाखवू शकलो तर ते केवळ या भागासाठी नाही तर संपूर्ण राज्यातल्या शेतकऱ्यांना इथं आणून आपण दाखवू शकू असं काम कृषी विज्ञान केंद्र आणि इथल्या प्रगतशील शेतकऱ्यांकडून आपल्याला अपेक्षित आहे. आपल्याला माहीत आहे की आता डिजिटल ॲग्रिकल्चरचा युग येत आहे. ड्रोनच्या माध्यमातून आपल्याला फवारणी करण्याचे तंत्रज्ञान आपल्याकडे येत आहे आणि त्यातही ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून नेमकं कुठे म्हणजे आपली द्राक्षबाग असेल किंवा टोमॅटोचं शेत असेल तर कुठल्या पॅचमध्ये कीड रोग याचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि कुठल्या भागात नेमकं कुठल्या अन्नद्रव्याची कमतरता आहे त्या पॅचवर जाऊन ते ड्रोन फवारणी करेल. इथंपर्यंतचं प्रगत तंत्रज्ञान आता उपलब्ध झालेलं आहे आणि त्या सगळ्या काळाबरोबर आपल्याला राहण्यासाठी या कृषी विज्ञान केंद्राची आणि इथल्या प्रगतशील शेतकऱ्यांची आपल्याला मदत घ्यायची आहे. कोणतंही पीक घेताना जगात ते पीक पिकवण्यासाठी किती खर्च होतो आणि आपल्याकडे तेच पीक पिकवण्यासाठी किती खर्च होतो याचा पण विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आपली जर मूल्यसाखळी जगाच्या मूल्यसाखळीबरोबर त्या पिकाच्या स्पर्धा करणारी व्हावी असं वाटत असेल तर यात मग त्या सीड कंपन्या आल्या, ते बियाणे विक्री करणारे आले, ते प्रोसेसिंग युनिट आलं आणि मग ते शेतकरी पण आले. या सगळ्या घटकांनी एकत्र येऊन विचार केल्याशिवाय मूल्यसाखळी विकसित होणार नाही. तेव्हा हा नवीन विचार आता कृषी विकासामध्ये कृषी विस्तारामध्ये समोर आलेला आहे आणि अशा शेतमालाच्या मूल्यसाखळ्या विकसित करण्यासाठी शेतकऱ्याला जी मदत लागते, शेतकऱ्याला जे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं लागतं, त्यासाठी जागतिक बँकेचा एक प्रकल्प आपण राबवतो महाराष्ट्रात. त्याच्यात काय अपेक्षित आहे की शेतकऱ्यांनी एकत्र यायचं, गट स्थापन करायचे, गटाच्या कंपन्या तयार करायच्या आणि मग मूल्यसाखळी विकासासाठी तुम्हाला कोल्ड स्टोरेज लागत असेल, तुम्हाला ड्रोन लागत असेल,
तुम्हाला वेअरहाऊस लागत असेल, गोडाऊन लागत असेल, वाहतुकीसाठी तुम्हाला कोल्ड चेन, रेफर व्हॅन लागत असेल, या सगळ्या गोष्टी या शेतकऱ्यांच्या कंपन्यांना घेणं शक्य नाही. म्हणून अशा इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 60% पर्यंत सबसिडी द्यायची आणि त्याच्यासाठी 2100 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट महाराष्ट्रात आपण राबवत आहोत आणि तो प्रकल्प राज्यस्तरावर आम्ही पाहतोय. आणि मग आपल्या भागात सुद्धा अशा शेतकऱ्यांच्या ज्या कंपन्या आहेत आणि ज्या कंपन्यांना एखाद्या शेतमालाची मूल्यसाखळी विकसित करण्यासाठी ज्या पायाभूत सुविधा उभा करायच्या आहेत, त्या पायाभूत सुविधा उभे करणे, विकसित करणे आणि एकूण मूल्यसाखळी विकसित करण्यासाठी स्मार्ट प्रकल्पातून आपल्याला आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना मदत करण्यात येणार आहे. नारायणगावच्या कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन कृषीरत्न अनिल मेहेर यांनी आपल्या मनोगतात कृषी क्षेत्रामधील बदलावर भाष्य केलं. जागतिक बाजारपेठेचा विचार करून शेती करण्यात बदल करावा आणि त्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत, असं मत त्यांनी व्यक्त केलं. निश्चितपणे आपण एकटे असल्यानंतर आपला आवाज कमी असतो. तो आवाज वाढवण्याकरता आपण एकत्र समूहाने ज्यावेळेला आपण जातो, त्यावेळेस समूहातून गेल्यानंतर निश्चितपणे तुमच्या येणाऱ्या प्रश्नाला एक प्रकारचा एक ताकद तयार होते. आणि मग आपल्याला शेतकरी कंपन्या केल्यानंतर काय होईल, तिथले किंवा गटशेती केल्यानंतर आपल्याकडं मोठ्या प्रमाणात प्रोड्यूस तयार होतं, मोठ्या प्रमाणात पीक उत्पादन तयार होतं. आज आम्ही सुद्धा एक्सपोर्टमध्ये ज्यावेळेला जातो, काम करतो, त्यावेळेला क्वांटमचाच विचार केला जातो. तुम्ही किती कंटेनर माल नेणार, सुपर मार्केट विचारतं. मग मार्केट स्पेन्सर असेल, सेन्सबरी असेल, वॉलमार्ट असेल, टेस्को असेल, किंवा जर्मनीतलं ग्रीनफील्ड असेल, अशी कितीतरी मोठमोठी मार्केट्स आहेत की त्या मार्केटला कंटिन्यूस सप्लाय हा लागतो आणि त्या बल्क क्वांटिटीत लागतो. आणि हे आपल्याला एकत्रित आपण आल्याशिवाय आपण ती कमतरता भरून काढू शकत नाही. हे आपल्याला कुठेही जाताना जमिनीची सुपीकता कशी टिकेल हा सगळ्यात मुद्दा. दुसरं आपलं पाण्याचं नियोजन आपल्याला चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. साहेब, आम्ही 1980-85ला ड्रीप आणलं, त्यावेळेला तुमचे मायक्रोट्यूब होते आणि अतिशय क्रूड पद्धतीने आम्ही पाण्याचं नियोजन करत होतो. आज तरी आपल्याकडे ॲटमायझेशन आलं, प्रेशर कॉम्पेन्सेटेड ड्रिपर आले, नंतर आता सॉलिनाइड वॉल्स आले, ॲटमायझेशन आलं, इवन यू कॅन पुट इट ऑन द रिमोट. आमच्या काळात काहीच नव्हतं, परंतु त्या गोष्टी केल्या गेल्या त्या काळातल्या शेतकऱ्यांनी, म्हणून ह्या स्टेजपर्यंत आपण आलो. त्या काळात जर ट्रॅक्टर चालवलं नसता, आपण घेतला नसता, तर आत्ताचं पॉवर स्टेअरिंगवाला ट्रॅक्टर आलाच नसता. कारण ते ज्या शेतकऱ्यांनी काम केलं त्याच्यात त्यांनी संशोधन करून त्या सूचना शेतकऱ्यापर्यंत पोचवल्या. म्हणजे ज्याला मार्केट रिसर्च म्हणतो ना सर, या कंपन्या करतात म्हणून ते प्रॉडक्ट मार्केटमध्ये नवीन आकृतीबंधामध्ये नवीन मॉडेलमध्ये येतं. आता बँकासुद्धा आहे ना, फक्त क्रॉप फायनान्स करतात. दे आर निग्लेक्टिंग मार्केटिंग एक्सपेन्सेस. तो कवरच करत नाही. आज माझ्या शेतात पिकलेली 1 किलो द्राक्ष किंवा 10 टन द्राक्ष मला पाठवायला मला जवळजवळ 25 रुपये खर्च येतो किलो माग. ती बँक कन्सिडर करत नाही. मग काय होतं साहेब माहिती आहे का, आमचा शेतकरी जातो, जो विक्रेता असतो त्याच्याकडे जातो, मग तो काय करतो, पॅकिंग मटेरियल पाठव, ट्रान्सपोर्ट पाठव, सगळं पाठव, आणि तो 25 रुपयाचा खर्च केलेला तो 35 रुपये आमच्याकडनं घेतो. ही वास्तव आहे. मी सांगतो तुम्हाला, कंपन्यांना जर तुम्ही मार्केट रिसर्च करता सपोर्ट केला तर तुम्हाला त्या एंड मार्केटची परिस्थिती कळेल. त्या मार्केट रिसर्चमध्ये तुम्हाला इवन पॅकेजिंगच्यावरती सुद्धा तुम्हाला अभ्यास करावा लागतो. तिथल्या मार्केटमध्ये काय ट्रेंड आहे, काय ट्रेंड बदलायला पाहिजे, हे सगळं जर आपण केलं आणि त्याला जर मार्केटिंगचा सपोर्ट त्यांना दिला तर मला वाटतं शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातनं APOचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्रात चालू आहे. आपल्या तालुक्यात जुन्नर, आंबेगाव, खेड या परिसरातसुद्धा चालू आहे. फक्त त्यांना स्ट्रॉंग सपोर्ट मिळाला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, प्रमोशनल आयडियाज सर आपल्याकडे ज्या आहेत, आज काय होतं आहे, प्रॉडक्ट मार्केटमध्ये विकले जातात ना,
त्यातले 70-80% प्रॉडक्ट जे मॅन्युफॅक्चर्ड गुड आहेत ह्याच्यामध्ये ॲडव्हर्टिजमेंटमध्ये आपण फार कमी पडतो. शहरामध्ये एक्झिबिशनमध्ये काय होईना आता शेतकऱ्यांचे स्टॉल, कंपन्यांचे स्टॉल लागायला लागलेत. त्या ठिकाणी शेतकरी स्वतःचे माल डिस्प्ले करतायत, दाखवत आहेत, त्यामुळे तिथं माहिती व्हायला लागली. परंतु सर्वसामान्य माणसांपर्यंत हे नेटवर्क कसं पोहोचू शकेल आणि त्याच्यातनं शेतकऱ्यांना कसा फायदा होईल. राजगुरुनगर इथल्या ICAR कांदा आणि लसूण संशोधन संचालनालयाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विस्तार डॉक्टर राजीव काळे यांनी आपल्या भाषणात भारतात कांद्याचं उत्पादन अधिक असल्यानं त्याची साठवणूक योग्य प्रकारे करणे गरजेचं असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. तर हे 260 लाख टन कांदा पिकाचं उत्पादन आहे. त्याचं जर विभागणी पाहिली आपण तर 3 हंगामामध्ये कांद्याचं उत्पादन घेतलं जातं आणि त्यामध्ये प्रामुख्याने 3 जे हंगाम आहेत ते खरीप हंगाम जर पाहिला आपण तर एक मे जूनमध्ये आपली नर्सरीची तयारी होते, ऑगस्टमध्ये त्याची लागवड होते आणि ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये काढणी होते. रांगडा हंगाम दुसरा आहे. तो रांगडा हंगामामध्ये ऑगस्टमध्ये नर्सरी टाकली जाते, ऑक्टोबरमध्ये लागवड होते आणि डिसेंबर जानेवारीमध्ये त्याची काढणी केली जाते. आणि सगळ्यात मोठा जो हंगाम आहे तो रब्बी हंगाम. ऑक्टोबरमध्ये नर्सरी टाकली जाते, डिसेंबर जानेवारीमध्ये त्याची लागवड होते आणि मार्च एप्रिल मेमध्ये याची काढणी होते. ह्या तिन्ही हंगामांचा जर विचार केला आपण तर ऑक्टोबरमध्ये खरीपचा कांदा काढला जातो, रब्बीचा कांदा हा एप्रिलमध्ये काढला जातो. एप्रिल ते ऑक्टोबर 6 महिने कुठलाच कांदा शेतातून काढला जात नाही. वर्षभरात फक्त 6च महिने आपण कांदा शेतातून काढतो आणि आपल्याला वर्षभर जी मागणी आहे कांद्याची सातत्याने असते. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी या कार्यक्रमादरम्यान देशभरातील शेतकऱ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन केलं. हम सब जानते हैं कि कृषि का क्षेत्र हमारे देश के लिए बहुत ही महत्वपूर्ण क्षेत्र है. कृषि के क्षेत्र में देश की आधी से अधिक आबादी निर्भर करती है और इसलिए यह जरूरी है कि यह क्षेत्र मजबूत हो, यह क्षेत्र समृद्ध हो, यह क्षेत्र उन्नतिकारक हो और इस क्षेत्र को ज़्यादा से ज़्यादा समर्थन देकर नई नई तकनीक से जोड़ा जाए, जिससे कि हमारा किसान समृद्ध हो, उसकी आमदनी बढ़े. किसान समृद्ध होगा तो गांव समृद्ध होगा, गांव समृद्ध होगा तो जिला समृद्ध होगा, जिला समृद्ध होगा तो निश्चित रूप से भारत अपने आप में ही आत्मनिर्भर बन जाएगा. इस उद्देश्य की पूर्ति के लिए कृषि क्षेत्र में अनेक काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के प्रधानमंत्री बनने के बाद आरंभ हुए हैं. उनका प्रतिफल भी हम सब लोगों को देखने को मिल रहा है. सामान्य तौर पर प्रधानमंत्री जी ने कहा था कि किसान की आमदनी दोगुनी होनी चाहिए. अभी कृषि विज्ञान केंद्रों पर विभिन्न किसान चर्चा कर रहे थे. मुझे बहुत प्रसन्नता है कि उनमें सभी किसान उत्साहित थे, उमंग और साहस से भरे हुए थे. उनके अंदर की प्रयोगधर्मिता यह आम किसान को प्रभावित करने वाली थी और उन्होंने जो अपने विचार व्यक्त किए उसमें लोगों ने यही कहा कि दोगुनी आमदनी की बात तो प्रधानमंत्री जी ने कही थी, लेकिन लक्षित योजनाओं के माध्यम से प्रतिफल के रूप में कई कई स्थानों पर दोगुना और कई कई स्थानों पर 10 गुना आमदनी बढ़ गई है. अगर यह चित्र गत 7 वर्षों में खड़ा हो रहा है तो मैं समझता हूँ हमारे देश के लिए, देश के किसानों के लिए, देश की ग्रामीण अर्थव्यवस्था के लिए बहुत ही महत्वपूर्ण यात्रा की ओर हम बढ़ रहे हैं. इसके लिए मैं किसान भाइयों और बहनों को अपनी ओर से बहुत बहुत बधाई देता हूं. उन्हें इस मौके पर शुभकामनाएं देना चाहता हूं. महा FPO ई कृषीचे संचालक डॉक्टर संजय पांढरे यांनी आपल्या मनोगतात शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. कृषी सेवा केंद्र याच्यासाठी मध्यस्थी नाफेड करणार आहे. जसं खरेदी केंद्रासाठी करत आहे तशाच पद्धतीची या ठिकाणी मध्यस्थी नाफेड करत आहे. नाफेड ही शेतकऱ्यांची संघटना आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला ते डायरेक्ट नाफेडचं कृषी सेवा केंद्र
म्हणजे आपलं जे कृषी सेवा केंद्र चालू असेल किंवा नव्यानं काही आपल्याला कृषी सेवा केंद्र करायचं असेल आणि नाफेडला ते कसं रिलेट करता येईल या संदर्भात सुद्धा आपण बोलणार आहोत. प्रत्येक शेतकरी उत्पादक कंपनीला आपण डिजिटलायझेशनचं एक सपोर्ट या ठिकाणी देणार आहोत. तर तो कसा असणार आहे या संदर्भात आपण डिटेल चर्चा करणार आहोत. नारायणगाव इथल्या बँक ऑफ महाराष्ट्राचे कृषी अधिकारी स्वप्नील चोरे यांनीही यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं. बँकांकडून पीक कर्जासाठी मदत केली जाते, मात्र पीक कर्ज कसं घ्यावं याची शेतकऱ्यांना पुरेशी माहिती नसते. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध माध्यमातून पीक कर्ज कसं घेता येईल याविषयीचं मार्गदर्शन चोरे यांनी केलं. ह्या अभियान अंतर्गत आपण ह्या जे PM किसान बेनिफिशरी जे फार्मर आहेत, ज्यांनी अजून पीक कर्ज घेतलं नाही, त्यांना समाविष्ट करून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण लक्ष घालणार आहोत. तर नंतर जे दूध उत्पादक शेतकरी आहेत की ज्यांनी अजून पीक कर्ज हे घेतलेलं नाही, आपण काय विचार करतो की माझ्याकडे शेती आहे म्हणून मला फक्त पीक कर्ज मिळतं. तर तसं नव्हे. तर जे शेतकरी फक्त दूध व्यवसाय करतात, ज्यांच्याकडे 5-10 गाया आहेत, त्यांनासुद्धा आपण पीक कर्ज ॲनिमल हजबंड्रीमध्ये MKCC लोन देतो. त्याचाही फायदा सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा. त्यानंतर तिसरा पॉईंट असा की जे पीक कर्ज घेतात ते शेतकरी वर्ग, त्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या दोन्ही स्कीम अंतर्गत समाविष्ट करून घेणे. किसान भागीदारी प्राथमिकता हमारी या कार्यक्रमामुळे देशभरातले सुमारे 1 कोटी शेतकरी आणि त्यांच्या संबंधीचे घटक एकमेकांशी जोडले गेले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारांकडून शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यास त्यामुळे मदत झाली आहे. त्याचप्रमाणे सामूहिक शेतीच्या माध्यमातून तंत्रज्ञान आणि बाजारपेठेची माहितीही देण्यात आल्यानं आर्थिक विकास होण्यास मदत होईल. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शेतकऱ्यांना मिळालेली ही जणू एक अनमोल भेटच ठरली आहे.